त्यामध्ये अनेक विचारवंतांना बोलवलं आणि सर्व विचारवंतांनी रिपब्लिकन पक्ष व्यापक बैठकीवर उभा राहिला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे कॅन्डिडेट स्वतःच्या बळावर निवडून आले पाहिजे. या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व शेड्यूल कास्टच्या जातींना, ओबीसीना, मायनॉरिटीजना, मराठा समाजाला एवढंच नव्हे उच्चवर्णीय समाजामध्ये जे लोक बाबासाहेबांना मानणारे आहेत अशा सर्व लोकांना पक्षामध्ये आणून पक्ष व्यापक करावा अशा पद्धतीचा एक महत्वाचा ठराव विचारमंत्रिमंडळामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या दिशेनं कार्यकर्त्यांनी गाव पातळीपासून कामाला सुरुवात करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन सध्या मिळत नाही आहे, हे मिळालं पाहिजे असा एक ठराव संमत करण्यात आलेला आहे. भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी हा एक ठराव केलेला आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे, तसा मराठीला देण्यात आलेला आहे. जसं देशामध्ये हिंदी विश्वविद्यालय सेंट्रलचं आहे, त्यानंतर आपलं संस्कृत विद्यापीठ आहे, तसं पाली विद्यापीठ ही देशामध्ये भारत सरकारने उभं करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर समाजकार्य महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये अनेक आहे, यांच्या माध्यमातून समाज कार्यकर्ते तयार होत आहे आणि समाजाला जोडण्याचं काम करण्यासाठी त्यांचा अत्यंत चांगला उपयोग होतो आहे. समाजकार्य महाविद्यालयात एक युनिव्हर्सिटी बनवावी अशा पद्धतीची मागणी ठराव समोर करण्यात आलेला आहे आणि भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी हा एक ठराव केलेला आहे. आणि विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली जशी भूदान चळवळ होती तशी एखादी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहावी. ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, जसं आपण एकमेकाला पैसे डोनेशन देतो असं जमीन डोनेशन देऊन आपल्या प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा भूमिहीन राहणार नाही. त्या सर्व भूमिहीनांना 5 एकर जमीन देण्याचा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घ्यावा अशी एक मागणी करण्यात आलेली आहे. अशा वर्कर, अंगणवाडी वर्कर यांच्या मानधनामध्ये वाढ करावी ही मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिलांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आरक्षण मिळालेलं आहे. आता 29 पासून ते आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदींचा आभार मानण्याचाही आम्ही ठराव केलेला आहे. आणि पण महिलांना नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण द्यावं नोकऱ्यांमध्ये अशी एक मागणी आरपीआयच्या वतीनं करण्यात आलेली आहे. अनेक ठराव या बैठकीमध्ये ठराव संमत करण्यात आलेले आहे आणि अनेक साहित्यिकांनी आजच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगले विचार मांडलेले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे राहू असं आश्वासन सुद्धा साहित्यिकांनी दिलेलं आहे. आणि सर्व जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन थिंक टँक जो आहे हा त्या ठिकाणी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर परिवर्तन साहित्य महामंडळ जे आम्ही स्थापन केलेलं आहे त्याच्या शाखा जिल्ह्यावाईज करण्याचा निर्णय झालेला आहे. लवकरच परिवर्तन साहित्य संमेलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी कुठेतरी आम्ही करण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहे. आणि 3 ऑक्टोबरला पक्षाचा 68वा वर्धापन दिन जो आहे महाडच्या क्रांतीभूमीवर ठेवण्यात आलेला आहे. त्याला कमीत कमी 40 ते 50 हजार लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनेक मान्यवरांना बोलावलेलं आहे. माननीय नारायण राणे यांना निमंत्रण दिलेलं आहे, त्यानंतर रामशेठ ठाकूर यांना निमंत्रण दिलेलं आहे, सुनील तटकरे यांना निमंत्रण दिलेलं आहे, अप्पासाहेब बारणे यांना निमंत्रण दिलेलं आहे. अशा आणि भरत गोगावले जे आहे हे भरत गोगावले महाडचे आमदार आहेत, ते आता मंत्री आहेत, त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि अभव्य दिव्य असा कार्यक्रम महाडच्या क्रांतीभूमीवर होणार आहे. साहेब, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय स्वरूपात आपली भूमिका काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ठराव आम्ही केलेला आहे की रिपब्लिकन पक्ष हा मूळ भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाला जे महामंडळ आहे, जिल्ह्याच्या डीपीडीसी आणि इतर कमिटी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी घ्यावं
आरपीआयच्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे आणि सर्व पालकमंत्र्यांना एक लिस्ट देण्यात येणार आहे आणि महामंडळामध्ये दोन तरी महामंडळाचे अध्यक्षपद आरपीआयला मिळावे आणि 60-70 तरी जे सदस्य आहे ते मिळावेत अशी सुद्धा आमची मागणी आहे. साहेब, महायुतीसाठी आपलं मोठं योगदान आपण कायमच दिलेलं आहे, मात्र आपल्याला जागा देण्यामध्ये बऱ्याच वेळेला मागं डावललं जातं किंवा आश्वासनच फक्त दिली जातात. तर या अनुषंगाने आश्वासनं दिली जातात, पण आता एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वेळेला अलायन्स होत नाही आहे. पण आमची ताकद काय स्वबळावर लढून निवडून येण्याची नाही. त्यामुळं भाजप आमचा मूळ मित्रपक्ष आहे. भाजपने आम्हाला जागा द्याव्यात आणि त्या पद्धतीनं यावेळेला ते जागा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. साहेब, मनोज जरांगे आंतरवाली येथून मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले, कसं बघताय? तर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे. ते मुंबईकडे निघालेले आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की त्यांनी लवकरच एक बैठक जी आहे ती माननीय जरांगे पाटील आणि त्यांच्या नेत्यांची घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. राज्य सरकारने 10% आरक्षण दिलेलंच आहे आणि ते लागू आहे महाराष्ट्रामध्ये. फक्त सर्व मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट मिळाली पाहिजे या मताशी आम्ही सहमत नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका आमची आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या बाजूचे नेते आहेत आणि ते नक्कीच जरांगे पाटील यांच्या मागणीचा तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर विचार करून नक्की कायदेशीर निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे. साहेब, सातारा जिल्ह्यात स्थानिक पातळीवरती डीपीडीसी असेल किंवा अन्य ठिकाणच्या निवडणुकी असतील, स्थानिक नेत्यांना तुमच्या डावललं जाते. आम्हाला डावललं मागच्या वेळेला एवढ्या अशोक गायकवाड यांचं नाव डीपीडीसी होईल, त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये अशोक गायकवाड यांचं नाव येईल. ठीक आहे, थँक्यू.